साधी सिंपल चवडीची भाजी. चवडी म्हणजे बरबटी शेंगांची भाजी. आम्ही बरबटीची भाजी म्हणतो. दाण्यांची भाजी ती वेगळी, ही शेंगांची. खूप छान होते. करून बघा, खाऊन बघा आणि मग मला नंतर सांगा. चला तुम्हाला रेसिपी सांगते. बरबटे छान तोडून आणि तुम्ही चिरून घेऊ शकता. पाण्यामध्ये ठेवले धुवून. एक टोमॅटो बारीक चिरून आणि लसूण आणि एक मी बटाटा पण घेतला आहे मोठा. तेल गरम करायला ठेवायचं. मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे. आता लसूण छान खमंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मग याच्यात कांदा लसूण मसाला आणि धने पावडर त्याला छान मिक्स करून घ्यायचं. मी गॅस बंद केलाय कारण फोडणी जळायला नको ना म्हणून. आता आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे. टोमॅटो थोडं परतून घ्यायचं. आता लसूणच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून ते टाकलंय मी. बघा, थोडी हळद आणि तिखट. आता याला मिक्स करायचं आणि थोडं पाणी टाकायचं गरम केलेलं. आता बटाटे, एक बटाटा घेतलाय मी मोठा आणि बरबटी चवडीची शेंगो. छान मिक्स करून घ्यायची. गॅस पुन्हा स्लो करून ठेवलाय. उरलेली शेंग टाकली. तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ हळद टाका. भाजी किती प्रमाणात आहे त्यानुसार. आता मीठ टाकूयात. गॅस स्लोच आहे, फास्ट नाही करायचा. स्लो गॅसवरच भाजी होऊ द्यायची, तेव्हा चव येते भाजीला. आता झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी टाकायचं. छान वाफ धरू द्यायची. वाफ धरायला 3-4 मिनटं लागतात. 3-4 मिनिटांनी आपल्याला हेच पाणी आतमध्ये टाकायचं आहे भाजीमध्ये. आता भाजी शिजू द्यायची याच पाण्यावर. नंतर पाणी नाही टाकायचं कारण 3-4 मिनिटातच आपली भाजी थोडीफार शिजून येते. पुन्हा झाकण ठेवून 3-4 मिनिटं होऊ द्यायची. बघा, आता दाण्याचा कूट टाकायचा. पुन्हा 2 मिनिटं होऊ द्यायची आणि कोथिंबीर टाकायची. झाली की आपली भाजी तयार. या खायला. बघा कशी झाली सांगा मला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बघा शिजली ना. खूप टेस्टी होते भाजी. करून बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ घेऊन उद्या पुन्हा भेटूयात. चला बाय.